काही करता येईना, काळ तोंडाच्या ठिकाणून संपलेला आहे. समुख देखिला दशान नाही, सभे माझी पाडली खानाई. अवघे हळहळती नग्नाय, दांत भगना राक्षसा. ज्या वेळेला राजा रावणाच्या सभेमध्ये हनुमंतरायाने लक्ष प्रकाश पाडला, 18 लक्ष दीपिका होत्या, त्या पटसारख्या त्या ठिकाणी लागल्या. सर्व कार्य पाहिलं, काही नागे होते, उघडे होते, नाचू लागले. प्रत्येकाची दैन्य अवस्था झाली. हीच अवस्था या राक्षस लोकांना अशी पाहावा अशी वाटत नव्हती. हनुमंतांना कुणाला भांडण करायला लावलं नाही, कुणाला बोलले नाहीत, कुणाला दिसले नाहीत. कुणाचा कोणतंच कार्य न करता युक्तिबळाच्या शक्तीवर राजा रावणाच्या सभेची नागवण केलेली आहे. सभेची बैसणी हनुमंताई, रावण राक्षसाते अंकांताई. हनुमान महात्मा याचा व्यर्थ ग्रंथना. हनुमंत्री राजा रावणाच्या समोर बसलेले आहेत. शब्दाचं त्या ठिकाणी आसन केलेलं आहे. हनुमंत त्या ठिकाणी महात्म्यामध्ये ही कथा बरोबर प्रत्येकाने वाचून पहा. ही कथा झालेली खोटी नाही. हे कर्तव्यानं नाथ महाराजाने आत्मविश्वासाने या ठिकाणी तुमच्या पुढे वही सादर केलेली आहे. एक श्लोकाचा श्लोकार्थाई, येतो काहे गुप्तार्थाई. श्रोती पावे सावचिंता, मी अपते संतांचे. अहो या ठिकाणी एवढा श्लोक पुढे आलेला आहे, याचा गुप्त भावार्थ त्या ठिकाणी काढलेला आहे. आणि संतांच्या लक्षणाचं कार्य कसं वर्णन केलं, संतांच्या लक्षणामधलं कार्य काय होऊ शकते हे आपल्याला पुढे आणखी वहीमध्ये सादर कथा करणार आहे. अपत्य भाग्य कैचे मजाई, तव त्यांचे चरण रजाई. ग्रंथार्थी निज वेजाय, श्री रघुराज सवे वदवी. मी अपत्य बालक आहे. बालक माझा लाड माझा परिपूर्ण करणारे माझे रामचंद्र प्रभू आहेत. मी एवढी कर्तव्यकारी कार्य करणारा, माझ्या अंगातली शक्ती इथपर्यंत पोहोचू शकत नाही. माझ्या रामाने माझं एवढं कौतुक अपत्याचं त्या ठिकाणी कार्यभार एवढा स्वीकारून या माझ्याकडून वया घेऊन घेतलेल्या आहे. माझी भावार्था रामायणाई, त्यांची मूळ म्या बदावे कवा नाही. श्रीराम मुळे मुळा कारण, कथार्थ कहना श्रीराम. माझं रामायण कसं आहे, माझं मूळ रामायण आहे. वाट बालिका कोळको नाम समरे तो वाल्मिको, नामे उतरले ती लोक आपणा सहित मला. हे वाल्मिकाने रामायण लिहिलं. तेच श्लोकामध्ये नाथ महाराज रामायण लिहिलं. नाथ महाराज रामायण लिहित असताना आपल्या सद्गुरूच्या पुढे शरण गेले आणि त्याच रामाने माझ्याकडून कथा बोलवून घेतली. माझं एवढं वर्चस्व वाढवलं, माझा एवढा पराक्रम या ठिकाणी माझ्या रामाने पर्यंत आणलेला आहे. श्रीराम माझे वदती वचनाई, अक्षरी अक्षरी श्रीराम पूर्णाई. माझे बुद्धीचे गुहे ज्ञान, चैतन्य घना श्रीराम. माझ्या बुद्धीचं ज्ञान, माझ्या वैभवाचं ज्ञान या ठिकाणी कोण आहे? माझे राम आहे. माझ्याकडून या ठिकाणी रामाने एवढं कथा करून घेतली. श्रीराम कथेचे अक्षर क्षराक्षरातीत पर, श्रोते वक्ते अति पवित्र श्री रामचंद्र अनुवादे. ज्या रामाच्या कथेचं एक एक अक्षर आपल्या कानावर बिंबलं, आपल्या कानावर त्या ठिकाणी प्रतिसाद पडला, त्याच कथेमधून सर्वांचा उद्धार होऊ शकतो. अशी ज्या रामाने माझ्याकडून अशा वया लिहून घेतल्या, तेच प्रभू रामचंद्र माझी पाठ पुरवून हे कार्य करून घेतात. हृदय श्रीराम रे गोनी जाणाई,
फळेची करावी रामायण ग्रंथाचे मुळी श्री रघुनंदना ग्रंथार्थ गहना श्रीरामा ग्रंथ कसा आहे गहन आहे कोण्या भाषेत लिहिला या ठिकाणी रामप्रभूंनी या ठिकाणी अनागत भाषेमध्ये हे रामायण माझ्याकडे लिहून दाखवलेलं आहे. एवढं कार्य माझ्या रामाने केलं, एवढी कर्तव्यकारी केली आणि कार्य करून एवढ्या पूर्ण रक्षणाचं कार्य माझ्या रामाने माझ्याकडून करून घेतलेलं आहे.